उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालेलं नाहीये। त्यासाठी आता आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून महापालिकेबाहेर आंदोलन केलं। केंद्र आणि राज्य सरकारचा वाढीव मानधन मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। येवल्यामध्ये अंगणगाव पैठणी क्लस्टरमध्ये 3 दिवसीय विणकरांचं प्रशिक्षण पार पडलं। केंद्रीय मत्स्य मंत्रालयाच्या अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं 2 दिवसांचं प्रशिक्षण आणि व्यवसाय वाढीविषयी प्रशिक्षण दिले। येवला तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या निमगावमध्ये किरकोळ कारणावरून बाईक पेटवलेली आहे। पोलिसांसाठी घरी का बोलवलेलं आहे अशी शंका आली आणि त्यावरून हा वाद झाला आणि एकानं थेट बाईकच पेटवून दिली आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठेकेदारांनी आंदोलन केलेलं आहे। दोन्ही जिल्ह्यांना मिळून 68 कोटींचा निधी मिळालेला आहे। मात्र त्यातील 45 कोटी ठाणे तर केवळ 23 कोटी रुपये पालघरला मिळालेले आहेत। निधीमध्ये जिल्हानिहाय तफावत असल्यामुळे ठेकेदारांनी ठाणे अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। पालघरच्या वाडा तालुक्यातील अंभई आमगाव ग्रामपंचायती विरोधात ग्रामस्थांनी उपोषण केलेलं आहे। या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। वाडा पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्यांवर गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। नाशिकच्या अंबड परिसरामध्ये जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीनं किरकोळ वादामधून एकाला लोखंडी सळीनं मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदीनंतर आता मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळानंही ठाम भूमिका घेतली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये पीओपी मूर्तींवरील बंदी राहणारच असं महापालिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणामध्ये तोडगा काढावा या मागणीसाठी परळच्या नरे पार्कमध्ये मूर्तिकारांनी महासंमेलन आयोजित केले। नवी मुंबई महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती अधिक तीव्र केली आहे। पर्यावरण आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई केली आहे। नवी मुंबई महापालिकेनं विविध भागांमध्ये मोहीम राबवून 71.6 किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे। नाशिकच्या विंचूर विठ्ठलवाडीमधील 25 फूट उंच मानाची काठी मढीच्या दिशेनं प्रस्थान करण्यात आलेली आहे। मढीमधील कानिफनाथांचा यात्रा उत्सव या होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत असतो। यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेमध्ये सहभागी झाले। उल्हासनगरामध्ये एका कामगारावर 7 ते 8 जणांच्या टोळीनं धारदार शस्त्रानं हल्ला केला। या तरुणांची टोळी रस्त्यामध्ये केक कापत होती। यावेळी कामगारांना रस्त्यातून जायला जागा मागितल्यामुळे टोळीनं कामगाराला मारहाण केली। तरुणांच्या टोळीवर गुन्हा दाखल झालाय। गोल मैदानकडे घेऊन गेला। पालघरमध्ये आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर झलकरी कातकरी महासंघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत संघटना शिवसेनेमध्ये विलीन केली। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात मुंबई मनपानं जप्तीची कारवाई केली आहे। या 2 थकबाकीदारांकडे एकूण 21 कोटी 63,56,000 रुपयांची थकबाकी होती। 21 दिवसांमध्ये ही रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। 10 वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो, आता पुन्हा मी परिवारामध्ये काम करण्यासाठी आलेलो आहे असं धंगेकरांनी म्हटलंय। जय भवानी। राज्यातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे आणि त्यामुळे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनेला प्रवेशासंदर्भात बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली। काही लोकांना कावेळ झाली अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे। 2.5 वर्षांमध्ये केवळ आरोप केले। विरोधी पक्ष चालवायला जितके आमदार लागतात तेवढे सुद्धा आमदार मिळाले नाहीत असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केलाय। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना हस्तांदोलन केलेलं आहे। अर्थसंकल्पात मर्सिडीजचे भाव नाही वाढवले म्हणून ठाकरेंनी त्यांना टोलेबाजी केलेली आहे। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे पाहणं सुद्धा टाळलंय।
राज्यातील 2,53,00,000 महिलांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे। 2,63,00,000 महिलांनी अर्ज दाखल केला होता। जुलै महिन्यापासून अर्जाची छाननी सुरू होती अशी माहिती त्यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर होणाऱ्या टोल वसुली विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेंद्र म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय। टोल नाक्यावर नियमांचं उल्लंघन होत असून टोल वसुली संदर्भातली माहिती खोटी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। तसंच 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। मुंबईला उष्माघाताचा धोका निर्माण झालाय। शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आणि त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जावा अशी विनंती एसआयटीनं केलेली आहे। यावर पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे। वकिलांनी सुनावणीसाठी कालावधी वाढवून मागितलेला आहे, त्यामुळे या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयामध्येच होणार आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आगामी कुंभमेळ्यासंदर्भात गिरीश महाजनांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये महाजन यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम तत्काळ हाती घ्यावी असे निर्देश दिले। त्याचबरोबर साधुग्रामचं क्षेत्र 1000 एकरपर्यंत विस्तार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। कल्याणमध्ये किन्नर महोत्सवासह महापालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं। किन्नर अस्मिता किन्नर ट्रस्टनं या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन दिलं जावं, मार्गदर्शन मिळावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईसह राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरू लागलेली आहे आणि यासाठी प्रशासनानं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। पुण्यामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र तरी सुद्धा अवैध मासेमारी होत आहे। यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्या लोकांवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत जाळी नष्ट केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र याला पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। ग्रामस्थांनी बैठक घेऊन गडाचा जागतिक वारसा स्थळात समावेश करू नये अशी भूमिका घेतली आहे। नोटबंदी दरम्यान जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले। नोटबंदी जाहीर झाल्यानंतर प्राप्तिकर विभागानं चलनी नोटा जप्त केलेल्या होत्या, त्या स्वीकारण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले। अकोल्यामध्ये एकल महिला परिषद आणि परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांच्या समस्या, महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं हा मेळावा भरवण्यात आला। पुण्यामध्ये भोरेमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। देगाव या गावामध्ये बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला, यामध्ये शेतकरी थोडक्यात बचावला। ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। शेतकऱ्यांना आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं पळ काढला। यवतमाळच्या आर्णीमध्ये सरपंचांनी पुष्पा स्टाईल साडी परिधान करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं। जलजीवन मिशनची कामं अर्धवट राहिलेली आहेत आणि त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलाय। केंद्र आणि राज्य शासनानं जलजीवनच्या कामासाठी निधी द्यावा यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं। बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आता जाणवू लागल्यात। अंजनडोह गावाला पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। गावातील 3 पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली। मोर्चामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता। चंद्रपूरच्या वरोरामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीनं वीज जोडणी दिली जावी, सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं यासाठी विविध मागण्या त्यांनी मांडल्या। परभणीमध्ये नागरिकांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला। आरोपींना फाशी दिली जावी, तसंच पीडितेच्या कुटुंबियांना शासनानं 10 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। थकीत बिलांची रक्कम दिली जावी, तसंच जर ती दिली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला। शिर्डीच्या कोपर गावात महसूल कर्मचारी आणि तलाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तलाठीवर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केलाय, मात्र तलाठ्यांनी गैरमार्गानं पैशाची मागणी केली नाही। या प्रकरणी तलाठीवरच
पुन्हा मागे घेतला जावा या मागणीसाठी आंदोलन केले जाते। आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावं यासह शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा दिला जावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अकोल्यामधील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यानंतरही त्यांना झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही। यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये चक्रा मारल्या, मात्र कंपनीनं कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन जिल्हा अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। मुंबईच्या नागपाडामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी 2 सुपरवायझरांना पोलिसांनी अटक केलेली आहे। कामगारांना सुरक्षा उपकरण न दिल्यामुळे निष्काळजीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। वाशिममध्ये 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 40,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्ह्यामध्ये JCB त्याचबरोबर ट्रॅक्टर, दुचाकीसह महागड्या गाड्यांची चोरी झाली होती। अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात। एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणारं विमान मुंबईमध्ये उतरवण्यात आलं। गाझीपूरमधील हत्या प्रकरणामधील आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे। आरोपी नसीम आणि तारिक यांना अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये फलाटावरील पत्र्याच्या शेडवर असलेल्या कचऱ्याला आणि बाजूला असलेल्या झाडांना आग लागलेली आहे। त्या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। रायगडच्या कोलाड हीरा फाट्याजवळच्या भंगार गोदामाला भीषण आग लागली। आगीमध्ये साहित्य जळून गेलेलं आहे। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ भारतामध्ये परतला। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। अमेरिकेमध्ये विमान अपघात झालेला आहे। या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली। यामध्ये अनेक प्रवासी जखमी झालेत। आगीमुळे आकाशामध्ये धुराचे लोट पाहायला मिळाले। सणांच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। होळी आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये फॅशन शोला विरोध करण्यात आलाय। PDP, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं यावर प्रश्न उपस्थित केलेत। जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये फॅशन शोच्या मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळाला। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था गतिमान करणार आणि त्यावर भर दिला जाणार असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। तसंच 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेमध्ये पार पडावी, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावलं उचलत आहे। शासनाच्या विविध विभागामधील रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जात आहेत।